तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येतेय। आम्ही आरोप करायला लागलो तर अजित पवारांना जड जाईल। अजित पवार खुद के गिरेबान में झांक के देखिए असं चव्हाण यांनी पलटवार केलाय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आरोप करत असतात असं देखील रवींद्र चव्हाण म्हणाले। तर यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत रुपाली ठोंबरे पाटील जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली ताई, पहिल्यांदा आपण रवींद्र चव्हाण काय बोलले आहेत ते ऐकूयात। अजित पवारांचं हे वक्तव्य जे आहे हे वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असणारं हे वक्तव्य आहे असं मला वाटतं। अजित पवारांनी खुद के गिरेबान में झांक के देखना चाहिए जसं हिंदीमध्ये म्हणतात ते पाहिलं पाहिजे। ते कोणत्या पक्षाबद्दल म्हणतायत? नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल बोलतायत, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल बोलतायत। रुपाली ताई, आपण ऐकलं असेलच रवींद्र चव्हाण काय म्हणालेत, काय यावर पहिली प्रतिक्रिया? रुपाली ताई, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? तर काही तांत्रिक अडचणींमुळे रुपाली ताई यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। रवींद्र चव्हाण यांनी मात्र अजित पवारांवर हा पलटवार केलाय। जी निश्चित आवाज पोहोचतोय रुपाली ताई माझा आपल्यापर्यंत? हो, मला येते। माझा येतोय? येस, हो आम्हाला येतोय। रवींद्र चव्हाण यांची बाईट आम्ही या ठिकाणी आपल्याला दाखवली, आपण ती ऐकली। येस, आपली प्रतिक्रिया काय आहे त्यावर? एक लक्षात घ्या, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू आहेत आणि रवींद्र भाऊंना मला एक सांगायचं की निश्चित महायुतीत आहोत। माननीय मोदी साहेबांच्या माननीय पंतप्रधान साहेबांच्या नेतृत्वाच्या मध्ये महायुती चालली आहे, परंतु स्थानिक स्वराज्य निवडणुका होत असताना आपले केंद्रीय मंत्री मुरली मोहोळ यांना विचारलेल्या प्रश्नावर ते जर आमच्या राष्ट्रवादीवर बोलत असतील तर त्याचं उत्तर तर मिळणार ना हो तुम्हाला। आणि आम्ही गिरिबांमध्ये झाकून नाही, आम्ही आमचं वर खाली आजूबाजूला सगळं बघून बोलतोय। तुम्ही बोलायला सुरुवात केल्यानंतर त्याचं उत्तर तुम्हाला माननीय अजितदादांनी दिलं। मग हे तुम्ही स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकायचं? मुरली अण्णांना सांगा की आपल्या गिरेबांमध्ये बघा आपण कुणाकुणाला तिकीट दिलेलं आहे। आणि त्याच्यावरही मला तुम्हाला सांगायचंय, ज्यांना तिकीट दिलेली आहेत त्यांच्यावर आरोप आहेत। जर कोणत्या मेहरबान न्यायालयाने कोणाला शिक्षा दिली असेल तर त्या व्यक्तीला निवडणुकीमध्ये सहभाग सुद्धा करता येत नाही। परंतु भाजपला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना राष्ट्रवादीला कुठेतरी तुम्ही टपली मारून जाणार असेल तर आम्ही तुमची टपली मारून घेणारे नाहीत, हे लक्षात घ्यावं। त्याच्यामुळे आमचं गिरबान एकदम साफ व्यवस्थित कामानी, जिथे महायुती आहे आम्ही आमचा महायुतीचा धर्म पाळला, पण जर तुम्ही आमच्यावर वैयक्तिक पक्षावर टीका करत असाल तर तुम्हाला तुमच्याच भाषेमध्ये उत्तर मिळेल। रुपाली ताई, मात्र रवींद्र चव्हाण असं देखील म्हणाले की ही लढत आहे ती मैत्रीपूर्ण लढत आहे आणि मैत्रीपूर्ण लढतीत अशी टीका टिप्पणी केली न करण्याच्या सूचना आधी देखील देण्यात आल्या होत्या असं देखील त्यांनी सांगितलंय। पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना सांगितलं पाहिजे, सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेली नाही। नक्कीच महायुतीमध्ये निवडणुका लढण्याचं सगळं ठरलं होतं। मग मुरली अण्णा मोहोळ यांनी का राष्ट्रवादी पक्षावर टीका केली याचं उत्तर अध्यक्षांनी तातडीने त्यांना विचारलं पाहिजे। आणि जर तुम्ही तो धर्म पाळणार नसेल तर तुम्ही आमच्यावर आरोप केल्यानंतर त्याचं कायदेशीर उत्तर प्रतिउत्तर दिले जाणार। जी निश्चितच रुपाली ताई, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.